एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय। लीक झालेल्या 294 प्रश्नांच्या यादीतील तब्बल 100 प्रश्न अंतिम प्रश्नपत्रिकेत आल्याचा धक्कादायक दावा तपासातून समोर आलाय। त्यातच आरोपी ऋतुजा पाटीलच्या व्हॉट्सअप चॅटमधून पेपरफुटीसाठी 50 लाख रुपये दिल्याचा दावा समोर आल्यानं ही खळबळ आणखीन वाढली आहे। एका बाजूला गुन्हे शाखेच्या तपासाची व्याप्ती वाढते आहे, तर दुसरीकडे एमपीएससीच्या परीक्षांच्या बाबतीत वारंवार कुंपणच का शेत खातंय हा प्रश्न महत्त्वाचा ठरतोय। एमपीएससीच्या औषध निरीक्षक भरती परीक्षेतील पेपरफुटी प्रकरणानं आता गंभीर वळण घेतलंय। तपास सुरू झाल्यापासून एका पाठोपाठ एक धक्कादायक खुलासे समोर येत आहेत। या प्रकरणी एमपीएससीच्या 3 अधिकाऱ्यांसह 6 जणांना अटक झाली असली तरी या प्रकरणातील आरोपी ऋतुजा पाटीलच्या व्हॉट्सअप चॅटमुळे आता नवा ट्विस्ट आलाय। पेपर मिळवण्यासाठी 50 लाख रुपये दिल्याचा दावा या चॅटमध्ये केल्याचं सांगितलं जातंय। मात्र आतापर्यंतच्या तपासात 12 लाखाच्या व्यवहाराची माहिती समोर आली होती। त्यापैकी सुरुवातीला 5 लाख रुपये दिल्याचा दावा आहे। त्यामुळे आता तपास यंत्रणांसमोर सवाल आहे, ते म्हणजे 5 लाखांचा व्यवहार कशासाठी, 12 लाखांची डील नेमकी कुणाशी आणि 50 लाखाचा दावा खरं चित्र काय सांगतो। दरम्यान या प्रकरणातील आणखीन एक धक्कादायक माहिती तपासातून समोर आली आहे। 294 प्रश्नांच्या सुपर सेटमधील 100 प्रश्न अंतिम परीक्षेत आल्याचा दावा आहे। या 100 प्रश्नांपैकी 91 प्रश्न सोडवण्याच्या सूचना ऋतुजाला देण्यात आल्याचं तपासात समोर आल्याचं सांगितलं जात आहे। यापैकी 77 प्रश्नांची उत्तरं बरोबर तर 14 प्रश्नांची उत्तरं जाणीवपूर्वक चुकीची द्यायची अशा सूचना असल्याचा दावा आहे। पेपरफुटीचा संशय येऊ नये यासाठी हा प्लॅन असल्याचं तपास यंत्रणांचं म्हणणं आहे। दरम्यान 294 प्रश्नांचा सुपरसेट एमपीएससी अधिकारी विश्वेश्वर नकाते यांच्याकडून बाहेर गेल्याचा तपास यंत्रणांचा दावा आहे। नकाते, अभिजित लेंडवे, गोपाल मराठे आणि पुढे प्रवीण पाटील अशा प्रश्नांची साखळी तपासात समोर आली आहे। दरम्यान आरोपी नंदुरबार जिल्ह्यातील असल्यानं मुंबई गुन्हे शाखेचं पथक नंदुरबार येथे तपासासाठी दाखल झालंय। आरोपी गौरव पाटीलच्या घरासह कौटिल्य अकॅडमीची झाडाझडती झाली। यावेळी पोलिसांनी आरोपीचा लॅपटॉप, मोबाईल, इलेक्ट्रॉनिक साहित्य, कागदपत्र आणि पेपरफुटीशी संबंधित पुराव्याचा शोध घेतला। तर दुसरीकडे तक्रारदार ऋषिकेश गांगर्डे यांनी 30 ते 40 संशयितांशी संबंधित पुरावे गुन्हे शाखेला दिल्याचा दावा केला आहे। जे कोण संबंधित विद्यार्थी आहेत त्यांना देणारा क्लास चालक आहे, त्या क्लास चालकाला देणारा कोणीतरी असेल, तो कोणतरी आयोगामध्ये देतोय आणि आयोगातल्यांनी फक्त एकाच कॅन्डिडेट पेपर फोडला एका कॅन्डिडेटला देणार आहेत का? ते नाही देणार। शेवटी काय असतं, लांडग्याला एकदा रक्त लागलं जेबेला तर त्याला ती चटक लागते। त्यामुळे त्यांनी एका ह्याच्यावर भागणारच नाही। खूप साऱ्या जणांना आम्ही पुरावे दिलेत ना, मेटा रिपोर्ट असतो, सेक्शन 65B सर्टिफिकेट असतं, ते पण जोडलंय का? हे खूप सारे या सगळ्या 40-50 जणांचं आम्हाला पाहिजे। सार्वजनिक करा, नाही तर मग आम्ही सगळीकडे 1 तारखेला आणि अध्यक्ष सचिवांनी राजीनामा नाही दिला तरी तिथंच आम्ही लगेच करणारच, बसणार आहेत उपोषणाला। पेपरफुटीनंतर सरकारकडून एमपीएससीची परीक्षा पद्धती अधिक सुरक्षित करण्याचे संकेत मिळत आहेत। प्रश्नपत्रिकेला एन्क्रिप्शन, जीपीएसवर ट्रॅकिंग, AI, सीसीटीव्ही, फेस रिकग्निशन, बायोमेट्रिक पडताळणी अशा उपाययोजनांचा विचार करण्याची शक्यता आहे। विशेषतः परीक्षेच्या संदर्भात रिफॉर्म्स करण्याकरता एक समिती आपण तयार केली आहे। एमपीएससीलाही अंतर्गत रिफॉर्म्स करण्याची विनंती आपण केलेली आहे। या पुढच्या सगळ्या परीक्षा या पारदर्शी पद्धतीनं झाल्या पाहिजेत असा आपला प्रयत्न आहे। त्याकरता एमपीएससीला पाहिजे ती मदत ही राज्य सरकार करणार आहे। परीक्षेमध्ये कुठलेही गैरप्रकार होऊ नये म्हणून जी कमिटी केली आहे ती कमिटी आता सगळ्या विभाग स्तरांवर जाऊन विद्यार्थी, शिक्षक आणि यातले जेवढे स्टेक होल्डर्स आहेत त्यांच्याशी चर्चा करून एक फुलप्रूफ अशा प्रकारची पद्धत आपण तयार करणार आहोत की ज्याच्यातनं भविष्यातल्या परीक्षा या चांगल्या झाल्या पाहिजेत। हा आपला निश्चितपणे या ठिकाणी प्रयत्न आहे। मुख्यमंत्री फडणवीस यांनी गैरप्रकार करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा इशारा दिला आहे। मात्र पेपरफुटीच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरणही तापले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारला थेट सवाल केला आहे। सत्तेमध्ये कोण आहे ह्याला महत्व आहे आणि कुणाच्या काळामध्ये हे सगळे पेपरफुटी वारंवार होते हा प्रश्न महत्वाचा आहे। त्याच्यामुळे नुसते फोटो दाखवून प्रश्न सुटत नाही हो, आणि हा तुतू मेमेचा विषयच नाहीये, आपल्या मुलांच्या आयुष्याचा प्रश्न आहे।
आणि तो हलकेमध्ये घेणं हे अयोग्य आहे. आणि त्याच्यामुळे माझी महाराष्ट्र सरकारला विनंती आहे की नुसत्या प्रेस कॉन्फरन्स तुमच्या स्पोक्सपर्सनला देऊ नका, प्रश्नातून मार्ग काढा. काहीतरी ह्या पेपर फुटायचे कसे थांबतील याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजे. 294 प्रश्न, 100 प्रश्न पेपरमध्ये, 91 प्रश्न सोडवण्याच्या सूचना. एकीकडे 12 लाखाच्या व्यवहाराचा तपास, तर दुसरीकडे ऋतुजाच्या चॅटमधील 50 लाखांचा दावा, गांगुर्डेंचा 30 ते 40 संशयितांचा दावा आणि एमपीएससी परीक्षा पद्धतीत बदलाचे सरकारचे संकेत. त्यामुळे प्रश्न आता एकच आहे, पेपर फुटीचं हे जाळं नेमकं किती मोठं आहे आणि 50 लाखाचा दावा तपासात सिद्ध होणार का? आणि सर्वात महत्त्वाचं, मेहनत करणाऱ्या विद्यार्थ्यांचा एमपीएससीवरील विश्वास पुन्हा निर्माण होणार का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता गुन्हे शाखेच्या तपासातून आणि सरकारच्या पुढच्या निर्णयातून समोर येणार आहेत. ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज.